जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची चौकशीचे आदेश. संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. विनापावती प्रवेश शुल्क वसुलीच्या तक्रारीनंतर सचिव भरत तनपुरे यांची कारवाईची भूमिका स्पष्ट. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांकडून प्रवेश शुल्क वसूल करताना विनापावती रक्कम घेतल्याच्या गंभीर तक्रारी अलीकडेच समोर आल्या होत्या. सोशल मीडियावर या भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तसेच माध्यमांमध्ये पावती भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी खडबडून जागे झाले. शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येतात. वाहनानुसार प्रवेश शुल्क आकारले जात असताना काही कर्मचाऱ्यांकडून पावती न घेता रक्कम घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसत असल्याची चर्चा असून भ्रष्टाचार उघड झाल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. समितीचे सचिव भरत तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की संबंधित गेटवरील वाहनांकडून शुल्क वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आली आहे. नोटिसीनंतर संबंधितांनी आपला खुलासा सादर केला असला तरी तो समाधानकारक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सचिव तनपुरे यांनी पुढे सांगितलं की आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय अधिकृतरित्या मांडण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य ती शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. दोषींवर कठोर पावले उचलली जातील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या प्रकारामुळे बाजार समितीच्या कारभारातील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करते याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर, एक 4 दिवसापूर्वी आपल्या निदर्शनात आम्ही आणून दिलं होतं. पावती न देता पैसे घेत आहे, त्यावर काय कारवाई करण्यात आली? जेव्हा आपण सगळे जे पत्रकार बांधूंनी जे व्हिडिओ करून जे एव्हिडन्स माझ्याकडे सादर केले त्यावर प्राथमिक थोडी माहिती घेऊन चौकशी करून मी संबंधित कर्मचाऱ्यांना एक मेमो देऊन त्यांचं 24 तासात खुलासा मागण्यासाठी कळवलं होतं. त्यानंतर त्यांचे खुलासे त्यांनी सादर केले. एक दिवस 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कार्यालयीन सुट्टी असल्यामुळं तो दिवस गेला आणि त्यांचे खुलासे समाधानकारक नसल्यामुळे आम्ही त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावत आहोत आणि कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर प्रशासकीय सभेमध्ये मांडून पुढील कारवाई करण्यात येईल आणि याचे एक बाजार समितीचे कायदेशीर सल्लागार ज्यांना याच्यासाठी चौकशीसाठी नेमून त्यांची चौकशी सखोल करण्यात येईल आणि त्यांच्या चौकशी अहवालानंतर यांच्या बाबतीत अजून काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.